11 वाजलेत, 11 वाजून 16 मिनिटं होत आहेत आणि पहिलाच चेंडू पडतो तो गोलंदाज पंकजचा. पहिला चेंडू ओव्हर द विकेट बिंदाससाठी. ऑप्शन थोडासा बाहेर पिचिंग करतात, समोर खेळत आहेत, बॉलर्स बॅक ड्राईव्ह अचूक टप्प्यावर गोलंदाजी. मगाचीच या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला होता की खार्डी संघाकडे मात्र अशी काही गोलंदाजी म्हणजे त्यांच्याकडे भेदकता आहे, आक्रमकता आहे, अचूकता, ॲक्युरेसीवर जास्तीत जास्त भर देत असतात आणि चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल या खार्डी संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळत असताना पंकजाची नॉन-स्ट्रायकिंगकडनं जात आहेत, विशाल कानमत देत आहेत मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच बिंदासला. कारण नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज हा प्रतिबिंब असतो, आरसा असतो, कशा प्रकारे चेंडू रिलीज होतोय, फिनिश होतोय याच्याकडे त्याचं लक्ष असतं. गो द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साईडला, आता मात्र मेडॉनच्या डोक्यावर एक्झिक्यूट केले, मागे जातो चेंडू आणि जोपर्यंत तिथे विशाल चेंडू तिथे कव्हर केला तोपर्यंत एक सिंगल कन्वर्ट करतात या चेंडूवर. गुड फिल्डिंग. मिडॉनवरनं चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं. लॉंग ऑफला एक्झॅक्टली उभे आहेत साईड स्क्रीनच्या थोडेसे बाजूला विशाल, त्यांच्याकडे जोपर्यंत ते चेंडू कव्हर केलं तोपर्यंत एक सिंगल कन्वर्ट करतात, खातं उघडतात एका धावेने स्वतःचं आणि संघात सुद्धा बिंदासकडून. आणि स्ट्रायकिंग एंडला तो फलंदाज विशाल. आघाडीच्या फलंदाजमध्ये जर ग्रामीण विभागाचा विचार केला, आघाडीच्या फलंदाजा निश्चितच विशालचा आवर्जून उल्लेख केला जाईल, कारण आघाडीचा आक्रमक फलंदाज म्हणून सुद्धा ख्याती आहे विशालची. तोच विशाल स्ट्रायकिंग एंडला. पंकज कोळेगाव एंडकडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, खूप सुंदर फटका, जमलं चेंडूला एक्झिक्यूट करतात, मागे जातो चेंडू, विशाल होतो चेंडूवर, एकाच ऍक्शनमध्ये चेंडू उचलतात. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल सुद्धा स्वतःचं खातं उघडतोय. धावसंख्या धावफलकावर 2. पहिलं षटक तुम्ही पाहतात पंकजाचं कोळेगाव एंडकडनं गोलंदाजी केली जाते आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक आतापर्यंत त्याने फक्त 2 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला, प्रतिम फटका, चेंडूची लेन पिकअप केली आणि प्रेक्षकांमध्ये जाऊन भिरकावून देतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अपनी तो जैसे तैसे थोडी ऐसे या वैसे. धन्यवाद डीजे मास्टर. सचिन ठाकूर यांच्याकडे एक पारितोषिक घेतोय. उसळकर संघाच्या कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 500 रुपये आणि खाडी संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर 500. प्रसाद मी एक गोष्ट आवर्जून सांगेल की कालच्या दिवसात स्पर्धा झाली माटाची, त्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून बिंदास पाटीलची निवड झाली होती प्रसाद सर, आणि त्यांनी चांगली कामगिरी सुद्धा केली होती. सुलतानचा समाचार घेतला होता प्रसाद सर त्यांनी. निश्चितच तेवढ्या कॅलिबरचा खेळाडू निश्चितपणे आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू, पुन्हा एकदा, आता मात्र एलिव्हेशन उंच, सेम रिझन, सेम जागा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 मोर शॉट, बॅक टू बॅक 6. हिंदीला सुरुवात करेल विशू, निश्चितच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल. पंचमदा आर डी बर्मनची संगीत त्यांच्या माध्यमातून 2 चेंडू उत्तुंग षटकार बिंदासच्या बॅटमॅनना. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा विशाल बिंदासाठी हा चेंडू, पुन्हा एकदा प्रतिम, अनस्टॉपेबल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर बिंदासच्या बॅटमॅनना. बॅक टू बॅक 3-6. Oh, what a batting. What a commitment for the cricket. What a commitment for the Usargar team. 3 चेंडू 3 उत्तुंग षटकार, अप्रतिम फलंदाजी. पंकजने जर विचार केला, पंकजने सुरुवातीचे 3 चेंडू अप्रतिम टाकले होते. 3 चेंडू फक्त 2 धावा खर्च केले होते, पण नंतरचे 3 चेंडू
तर संकेश मात्रे यांच्याकडनं पारितोषिक आले ते म्हणजेच बिंदाससाठी 500 रुपयाचं. जर सामना जिंकून दिला आपल्या संघाला आपल्या फलंदाजी जोरा निश्चितच 500 रुपयाचा मानकरी ठरू शकतो तो म्हणजेच फलंदाज बिंदास. तर पुन्हा एकदा पारितोषिक लागू होते फक्त बिंदासाठी काय पूर्ण टीमसाठी ना दोन्ही टीमसाठी पारितोषिक लागू होते. पडलेगावचे सचिन ठाकूर यांच्याकडनं सलग 3 षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 विकेट म्हणजेच विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. तर पाहायचं आता फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला येतो तो विशाल आणि गोलंदाजीला रफ्तार का सौदागर वेगवान गोलंदाज येतो तो विशाल म्हात्रे. पाहूया धावसंख्येला मागच्या षटकात अंकुश लावू शकले नाही पंकज, पण आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून अंकुश लावतोय का बघायचं आहे. विशाल चेंडू ऑप्शनच्या बाहेर कट केलाय चेंडूला. गुड फिल्डिंग. गलीमध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण केतन, कारण चेंडू खूपच वेगवान होता. कारण वेगवान ही ओळख या गोलंदाजीची आहे, वेग ही ओळख या गोलंदाजीची आहे. फास्ट अँड फ्युरियस एवढाच वेगवान गोलंदाज आहे म्हणजे गोलंदाज विशाल म्हात्रे. आणि याच्या गोलंदाजी तुम्ही पाहतात ऑप्शनच्या बाहेर पिचिंग होतं, चेंडू मात्र कट केला आणि मात्र चेंडू गलीमध्ये जोपर्यंत चेंडू कव्हर करतील पण एक सिंगल कन्व्हर्ट करतायत. तर संकेश म्हात्रे यांच्याकडे पारितोषिक लागू इथे मात्र जाहीर होते ते फलंदाजांसाठी 3 षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक. ओ द विकेट. चेंडू ऑन साईडला खेळतात, मागे जातोय चेंडू वाईडिश लावून चेंडू ट्रॅव्हलर क्षेत्रात वेगाने चेंडू तिथे कव्हर करतात पंकज आहेत. तोपर्यंत एकच धाव इथे फलंदाजाला. सिंगल रोटेट ऑन द बोर्ड आणि धावसंख्या जाऊन सरकते धाव फलकर ती म्हणजेच 22 धाव फलकावर. स्कोर कुठे करतो इथे कर ना. सलग 3 चौकारासाठी 1000 रुपये पारितोषिक संकेश म्हात्रे यांच्याकडून. सलग 3 चौकारला 1000 रुपयाचं पारितोषिक. विशालने 2 गडी जर बाद करतो 500 रुपयाचं पारितोषिक सचिन ठाकूर यांच्याकडून. हा चेंडू अप्परकटच्या माध्यमात खेळायचा होता, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाहीये आणि पहिला धक्का विशाल म्हात्रे सारखा फलंदाज बॅक टू द पवेलियन. चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा 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 दे दे. स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रकांत फुटाणे त्यांचे सहकारी विशू पंचमदा सुद्धा येऊ द्या. निश्चितच जेव्हा जेव्हा आम्ही इथे मात्र रिक्वेस्ट केली आहे विशूला त्या निश्चित त्यांच्या माध्यमातून पंचमदाची R.D. बर्मनची गाणी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळालेत. तर यश मिळते ते गोलंदाज विशालला. विशाल म्हात्रेने मात्र विशालचा विकेट पटकावलाय आणि फलंदाजीला नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच राज. स्ट्रायकिंग एंडला बिंदास. व्हेरी गुड कॉन्टेस्ट विशाल वर्सेस बिंदास. हा चेंडू हलके हाताने खेळतायत, मागे जातो चेंडू. ओ गुड बॉलिंग. क्रिकेट विथ द ब्रेन. बॅकफुटला गेले होते, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये ढकलायचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षक मात्र इथे मात्र रवी. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण रवीकडनं. चेंडूला फक्त दिशा द्यायची होती कारण वेगवान गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज विशालकडून. या अगोदर मात्र चेंडू मात्र निश्चितच विकेट मिळवलं आपल्या संघासाठी. विशाला त्यांनी बाद केलंय. संघाची धावसंख्या तुम्ही पाहता धावफलक झाली ती म्हणजे 22 धाव धावफलकावर. लॉस ऑफ 1 विकेट आणि नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर राज. मनपाड यांकडनं पुन्हा एकदा विशाल. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा वेगवान चेंडू. लाऊड अपील एसटीच्या मागून पण चेंडूने बॅटचा काही संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. जर विचार केला तर पंकजने पहिल्या षटकात आलं, एकही अतिरिक्त चेंडू नाही. या षटकाचा विचार केला तर विशालने एकही अतिरिक्त चेंडू नाही. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेचा षटक हातातोय. मी निश्चित मगाशी म्हटलं होतं की पहिल्या षटकात धावांची मात्र वेग तुम्हाला पाहायला मिळतात. बरं 20 धावा कुठल्या होत्या पण आता मात्र धावसंख्येला अंकुश. फक्त या षटकात धावा खर्च केल्या त्या 2. व्हेरी गुड बॉलिंग विशाल. पुन्हा एकदा सज्ज. पाणपाड यांकडनं
या षटकाला पुढील चेंडू घेऊन हा चेंडू पाहतायत बिंदास चेंडूला रीड करू शकले नाही. चेंडू जेव्हा टप्पा पडल्यानंतर मात्र जेव्हा टेक ऑफ घेतला बॅट शांत ठेवण्या पलीकडे त्यांच्याकडे काहीच काम नाही राहिलं होतं. चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडूला दिशा तुम्ही पाहता चेंडू मात्र जाऊ दिलं म्हणजे कीपरच्या हातामध्ये क्लिपरच्या ग्लोव्ज मध्ये आणि शेवटचा चेंडू या षटकातला निर्धाव. धाव संख्येला अंकुश पूर्णपणे लावला तो विशाल मात्रेने. व्हेरी गुड बॉलिंग अप्रतिम गोलंदाजी विशालची. जर विचार केला तर पहिल्या षटकात इथे मात्र पंकजच्या तब्बल 3 षटकाराने 20 धावा कुठल्या होत्या पण या षटकात आल्या त्या फक्त 2 धावा. धाव संख्या 22 फक्त 22 धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सरासरी पहिल्या षटकात 20 होती जी मात्र या षटकात मात्र खूपच खाली येऊन घसरते खूपच खाली येऊन पडते. प्रति षटकामागे 11 धावा कारण मागच्या षटकात फक्त 2 धावा विशाल मात्रेने खर्च केल्यात. बरोबर 11:16 पहिला चेंडू पडलाय. बघायचं आहे तुमच्याकडे फक्त 25 मिनिटाचा अवधी आहे. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं कुठल्याही परिस्थितीमध्ये कव्हर करायची त्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. सगळ्यात महत्वाची बाजू उसरगर संघाची की बिंदासारखा फलंदाज मैदानामध्ये आहे. जर विचार केला तर अजून एक षटक जर विशालचं असेल मैदानाच्या आतमध्ये तर हे चांगलं तुम्हाला सामना चांगली फाईट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विशाल जोपर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय समोरच्या संघाला कमी धावसंख्येत रोखू शकतो पण तेवढी क्षमता तेवढी कुवत ती म्हणजेच बिंदासकडे आहे की जोपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये आहे मोठी धावसंख्या आपल्या संघाला नोंदवून देऊ शकतो. तर सलग 3 चौकासाठी 1000चं पारितोषिक आले ते म्हणजेच संकेश यांच्याकडून साईनाथ पाटील यांच्याकडनं ते म्हणजे फलंदाज राजसाठी गोलंदाज केतन येतो राऊंड विकेट. कोळेगावांकडनं चेंडू समोर खेळतायत ऑन साइडला ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक सूरज फौजदार. चेंडूला एक्झिक्यूट केलं तर राजने आपल्या बॅटमॅनला एक सिंगल कन्वर्ट केला या चेंडूवर आणि धावसंख्येला सरकवलं पुढे म्हणजे 23 या धावसंख्येवर. स्कोर मूव्ज ऑन 23. सिद्धेश यांनी ब्रेक घेतलाय. माझ्यासोबत निरंजन आहे आणि त्याचबरोबर आशिष मात्रे माझ्यासोबत जॉईन झालेत ऍज अ स्कोरर. गुणसंख्या केली भूमिका इथे बजावत असताना स्ट्रायकिंग फलंदाज बिंदास रेडी फॉर द अटॅक आणि याच एंडने मात्र 3 उत्तुंग षटकार गगनभेदी षटकार त्यांनी दाखवले होते पहिल्याच षटकामध्ये पंकजच्या गोलंदाजीवर. साहिलला तुम्ही पाहतात आमच्या एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. चला जास्त वेळ न घेता सामना त्वरित सुरू करायचा खार्डी संघ प्लीज जास्त वेळ घेऊ नका. तिसरं षटक केतनाचं मार्गस्थ आहे. सलग 3 षटकारासाठी 1000चं पारितोषिक आले ते संकेश मात्रे यांच्याकडून पारितोषिक लागू होते ते फलंदाज बिंदास साठी. ओव्हर द विकेट चेंडू ऑन साइडला अप्रतिम फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर वाईट लॉंगाच्या डोक्यावर षटकार. पारितोषिक लागू होते सलग 3 विकेटसाठी म्हणजे विकेट हॅट्रिक साठी 3000चं पारितोषिक खाडी संघासाठी. पुन्हा सज्ज केतन आता मात्र ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्रायकिंग फलंदाज बिंदास्त. ओव्हर द विकेट हा चेंडू वाट पाहिली टप्पा पडल्यामध्ये चेंडू ज्याप्रमाणे बाउन्स झाला शेवटच्या टप्प्यावर चेंडूचा पाठलाग केला पण मात्र चेंडू अटेम्प्ट होत नाही. पंचांकडे अपील केलं गेलं होतं पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. पंच आपल्या जागी तटस्थ मुरारी आणि चेंडू जातो तो कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडू. मागच्या जर चेंडूचा विचार जर केला तर मागच्या चेंडूवर डाऊन द विकेट गोलंदाजी केली होती पण आता मात्र ओव्हर द विकेट आले आणि फलंदाज तुम्ही पाहता थोडंसं मात्र संभ्रम होत आहे. मात्र चेंडू मात्र प्रॉपरली कनेक्ट होत नाही बॅटवर आणि याच मोमेंटला लगेच मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डीप कव्हर पॉइंटला एक खेळ मात्र सज्ज केला जातो साहिल. धावसंख्या कायम धाव फलकावर तुम्ही आता एकूण झाल्यात त्या 29 धावा धाव फलकावर. ओव्हर द विकेट चेंडू हवेमध्ये मिस टाइम डबल माइंडेड होते. एक्झॅक्टली चेंडू कुठे खेळायचा होता चांगला प्रयत्न चेंडूच्या खाली आले होते पण चेंडू तिथे ग्रीप होत नाहीये आणि त्याच दरम्यान फलंदाज मात्र वेगाने 2 धाव पूर्ण करतायत. प्रल्हाद आले होते चेंडूच्या खाली बरोबर पण चेंडू ग्रीप होत नाही त्यांच्याकडनं. झेल तिथे मात्र सुटे थोडासा अवघड झेल होता पण हरकत नाही. प्रयत्न मात्र केला निश्चितच की शेवटच्या टप्प्यापर्यंत चेंडूचा पोहोचण्याचा पण त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू 2 धावा मिळतात ते फलंदाज बिंदासला आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरा होते ती 31 या धावसंख्येवर. एका गड्याच्या मोबदल्यात बांधून झाले फलंदाज विशाल. ओव्हर द विकेट केतन. चेंडू अप्रतिम दर्जेदार फटका कार्पेट ड्राईव्ह
सूरज फोदर चेंडूच्या खाली, गुड फिल्डिंग, चांगली फेकी, फक्त एकच सिंगल, पण फटक्याचं कौतुक, कारण चेंडू थोडासा मात्र खोलवर टप्प्याचा होता आणि तो चेंडू मात्र अटेम्प्ट करून मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं होतं लॉंग ऑफ रिझन मध्ये. सिंगल रोटेट आणि स्ट्राईक रोटेट होते ते फलंदाज राजकडे. एकूण धावसंख्या दाफलकर 32, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक इथे मात्र मार्गस्थ असताना 1000चं पारितोषिक लागू झाले 3 चौकारासाठी. राऊंड विकेट. हा चेंडू ऑन साइड पूल करण्याचा प्रयत्न मात्र होता, फलंदाज पूर्णपणे बीट होत आहे. लक्षात घ्या ही सूचना, जर सामना जिंकला तरी पारितोषिक दिलं जाईल. संकेश मात्रे यांच्याकडनं जे पारितोषिक लागू होते, जर सामना जिंकला उसरगर संघाने तरच तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. पण ऑलरेडी पारितोषिक विशाल इथे मात्र उसरगर संघाच्या फलंदाज बिंदासाठी ऑलरेडी आमच्याकडे ऍड झालंय, ते म्हणजेच 500 रुपयाचं पारितोषिक सचिन ठाकूर पडलेगावच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर समीर पाटील यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे ऑलरेडी ऍड झाले, ते म्हणजेच फलंदाज बिंदासाठी. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकांची धावसंख्या धावफलकावर 32, 32 धाव धावफलकावर आणि एकच गडी बाद झालाय. निश्चितच ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आणि तेवढीच संधी आपण आमच्या डीजे ऑपरेटर सुद्धा त्यांच्याकडनं सुद्धा आपण एक अप्रतिम संगीत ऐकूया. या ठिकाणी 1 मिनिट डीजे. व्यासपीठावर प्रेम पाटील खिडकाळी गावचे आमचे मान्यवर यांना सन्मानित करण्यासाठी बळीराम पाटील खिडकाळी गावचे प्रेम पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करतील. मुकेश पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, प्रणेते, जनक यांच्या शुभ हस्ते प्रेम पाटील खिडकाळी यांना सन्मानित करण्यात येते. मायेची चाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाते प्रेम पाटील यांना. प्रसाद सर. येस, निश्चितच मायेची, प्रेमाची भगवी शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर एक अप्रतिम अशी मोमेंटो या स्पर्धेची ओळख. निश्चितच शेवटच्या टप्प्यापर्यंत ही स्पर्धा तुमच्या स्मरणात राहील, हिचा हाच प्रयत्न आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या धावफलकावर 32, त्या 32 या धावसंख्येमध्ये 28 धावांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन इथे मात्र चौथं षटक इथे मात्र गोलंदाज घेऊन सज्ज होतोय. येतो तो गोलंदाज मानपाड यांकडनं पुन्हा एकदा विशाल. राईट डिसिजन फ्रॉम कॅप्टन, कारण याच गोलंदाजाने दुसऱ्या षटक हाताळलं. पॉवर प्लेचा फक्त 2 धावा खर्च केला होता आणि तोच विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणि त्याच्यासमोर फलंदाज तेवढ्याच ताकदीचा बिंदास. बिंदासने आपल्या नावाप्रमाणे फलंदाजी केली. 4 उत्तुंग षटकार आपल्या बॅटमन दाखवले. 24 धावा त्यांनी फक्त जागेवर न कुठल्या आहेत आणि बाकीच्या 4 धावा त्यांनी धावून पूर्ण केल्या आहेत. पण त्याच्या समोर एक धाकड गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी दाखवली आहे, म्हणजेच येतो तो गोलंदाज मानपाड यांकडनं विशाल म्हात्रे. पहिला चेंडू, हा चेंडू समोर खेळता, स्क्रीन समोर चेंडू एक्झॅक्टली कुठे जाऊन लँड झालाय. पंच पाहत आहेत, इशाऱ्याची वाट पाहत आहोत. षटकार. वेगवान चेंडूला चोख प्रत्युत्तर, चौकार. जवान ने जाने मन हसीन दिल रुबा मिले तो दिल जवा निसार हो गया. जवान ने जाने मन हसीन दिल रुबा मिले तो दिल जवा निसार हो गया. शिकारी खुद यहाँ शिकार हो गया. सचिन ठाकूर सातत्याने मात्र पारितोषिक इथे मात्र बिंदाससाठी लागू होते त्यांच्याकडनं. अजून एक षटकार जर लगावतोय तर 200 रुपयाचं पारितोषिक निश्चितच दिलं जाईल आणि त्याचबरोबर राजसाठी सुद्धा पारितोषिक आहे, ते म्हणजे सलग
प्रत्येक षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक. पण स्ट्राईक स्वतःकडे जास्तीत जास्त रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र करणार फलंदाज बिंदास. वॉटर बॅटिंग अनस्टॉपेबल बिंदास. विकेट पुन्हा एकदा विशालसाठी. हा चेंडू हवेमध्ये मिस टाइम आहे. पाहायचंय कुठला खेळाडू चेंडूच्या खाली होतोय, पण दोन्ही खेळाडूंच्या मात्र आवागाच्या बाहेर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. आणि पुन्हा एकदा निश्चित म्हणेन की मात्र बिंदासला एक मोठी संधी अजूनही मोठी फटकेबाजी करण्याची. जर विचार केला तर मागच्या षटकात 2 धावा फक्त दिल्या होत्या विशालने आणि त्याच विशालचा खरपूस समाचार या षटकात घेतलाय. 1 चौकार 1 षटकार 1 डबल तब्बल 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये. वॉटर बॅटिंग जबरदस्त कमिटमेंट, 100% एफर्ट, 100% फलंदाजी आपल्या संघासाठी बिंदाच्या बॅटमधून. पुन्हा द विकेट विशाल साडी. हा चेंडू भरपूर वेळ घेतला, लेट खेळतायत, थांबले होते, फुटवर्क थोडंसं कमी पडतंय. जर विचार केला तर पाय त्यांनी उचलला होता पण चेंडू एक्झॅक्टली कुठे खेळायचा डबल माइंडेड झाले आणि तोपर्यंत आपलं काम पूर्ण केलं होतं विशालने. चेंडूने बॅटच्या वरच्या वागांना खूपच वेगाने निघून गेला कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. या षटकातला पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या धावफलकामध्ये पाहतात एकूण झाल्यात त्या 44. 44 धावफलकावर. थोडीशी नीरव शांतता, प्रेक्षकांमध्ये उत्साह निश्चित वाढवण्याची मात्र गरज आहे, पण फलंदाज ती मात्र कामगिरी पूर्ण करतोय. विकेट विशाल बिंदासाठी. हा चेंडू वेगवान डिलिव्हरी, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. जबरदस्त क्विक रिप्लाय. विशालने दाखवून दिलंय की माझ्या गोलंदाजी निश्चितच तेवढी आक्रमकता आहे, भेदकता आहे. एक वेगवान गोलंदाज, रफ्तार का सौदागर विशाल मात्रे. 2 चेंडूत कमबॅक करतोय. 18 चेंडूत 41 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 41 धावांचं योगदान एकट्या बिंदासचं. आकडेला येऊन खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतायत. विकेट. हा चेंडू आता मात्र समोर खेळलेत. 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता पण लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवर येतोय आणि जो मध्ये चेंडू करून फेक करतोपर्यंत एक सिंगल आणि स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलाय चेंडूवर. शेवटच्या टप्प्यात जर विचार केला तर शेवटचा चेंडू होता या षटकातला. सिंगल रोटेट केली आणि धावसंख्या जाऊन स्थिरावते धावफलकात. निश्चितच तुम्ही पाहता एकूण झाल्यात त्या 45 धावा धावफलकावर आफ्टर 4 ओव्हर. निर्णायक षटक अजूनही बाकी आहे. पाहूया निर्णायक षटकात, कारण बिंदासकडे ती क्षमता आहे, बिंदासकडे ती ताकद आहे, बिंदासकडे ती शैली आहे, बिंदासकडे ती गुणवत्ता आहे, बिंदासकडे ती आक्रमकता आहे, जो आपल्या संघाला निश्चितच मोठी धावसंख्या नोंदवण्यासाठी निश्चितच चांगली फलंदाजी त्याच्याकडे तो निश्चितच दाखवू शकतो. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 45 धावा धावफलकावर फक्त एका गड्याच्या मोबदल्यात. सगळ्यात महत्वाची बाजू, कारण विशाल तंबूत परतलेत, त्यांची जागा घेतली मैदानात म्हणजे फलंदाज राजने. राजच्या बॅटमध्ये जर विचार करता जास्त फटके आले नाहीत, फक्त सिंगल, पण त्याने जास्तीत जास्त स्ट्राईक बिंदासकडे रोटेट केलंय, कारण बिंदासची बॅट तळपते, बिंदासच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत. तर अजूनही मैदानात 1 षटकाचा खेळ शिल्लक आणि पाहूया 1 षटकात बिंदासने स्ट्राईक मागच्या चेंडूवर सिंगल घेऊन स्वतःकडे रोटेट केलंय आणि त्याचा हा प्रयत्न असणार आहे की शेवट षटकात मी अजून हाणामारी करेन, वैयक्तिक अर्धशतक मी 100% नोंदवेन, हा विश्वास त्याचा आहे. आणि पाहूया त्या विश्वासाने आपल्या संघाची धावसंख्या तो कितपर्यंत मजल मारतोय, कितपर्यंत आपल्या धावसंख्या आपल्या संघाच्या धावसंख्येला नेऊन पोहोचवतोय. निर्णायक षटक घेऊन इथे तो अक्षय म्हात्रे. चला जास्त वेळ न घेता खार्डी संघ सामना त्वरित सुरू करायचा आहे, कारण 23 मिनिटं तुम्ही ऑलरेडी घेतले 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी. विनंती करतो जरा फास्ट खेळायचं आहे. अक्षय म्हात्रे निर्णायक षटक घेऊन. संघनायकाने विश्वास दर्शवलाय तो अक्षयवर, पण ज्या फलंदाजी मात्र सुरुवातीला येऊन मात्र खूप चांगली फलंदाजी केली, लिडिंग फ्रॉम द फ्रंट भूमिका काय असते ती मात्र फलंदाजीसाठी दाखवून दिली, तो म्हणजेच फलंदाज स्टार्टिंग एंडला बिनधास्त. अक्षय राऊंड विकेट. हा चेंडूला भिरकावून दिलाय जातो तो चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मधना, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 मोर शॉट फ्रॉम बिंदास. षटकार. मौसम है गाने का बजाने का. Score moves on 51 with this huge 6 from the Bindas. तब्बल 6 षटकारांची नोंद. व्हॉट अ बॅटिंग.
राऊंड विकेट पुन्हा बिंदास ऑन साइडला टायमिंग शॉट सीमारेषेच्या बाहेर आणि अर्धशतक पूर्ण होते ते जबरदस्त बॅटिंग बघा प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय प्रेक्षकांना आपली बॅट दाखवतोय याच बॅटमॅनात मी 7 षटकार लगावले आणि 7 षटकाराने आपलं अर्धशतक पूर्ण केलं 54 धावांचं योगदान एकट्या बिंदासचं दिवसामध्ये अवघ्या 4थ्या सामन्यामध्ये आणि इथे मात्र बिंदासने आपली कमिटमेंट दाखवली आपलं 100% एफर्ट दाखवलं आणि या स्पर्धेतल्या पहिल्या अर्धशतकाची नोंद अवघ्या जर विचार केला तर 21 चेंडूमध्ये 54 धावा कुठल्या आहेत 7 षटकारांची निश्चित त्याच्यामध्ये मदत त्याला पाहायला मिळाली 7 उत्तुंग षटकार त्याने आपल्या बॅटमध्ये दाखवले आहेत वॉट बॅटिंग धावसंख्या धावफलकावर 57 अक्षय म्हात्रे पुन्हा एकदा चेंडू थोडेसे मिस होत आहेत थोडंसं लवकर खेळत आहेत चेंडू मात्र मागे निघून जातोय वेगाने 2 चेंडू 2 उत्तुंग षटकार दाखवले त्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये पण तिसरा चेंडू मात्र निर्धाव टाकतोय तो अक्षय गुड बॉलिंग चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न पण 2 षटकार निश्चित आपलं इरादे स्पष्ट केले 2 उत्तुंग षटकार उसरगरच्या माध्यमातून इथे मात्र बिन्नासने दाखवलेत वॉट अ बॅटिंग चेंडू पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करायचा प्रयत्न मात्र होतोय पण इथे मात्र राजला तंबूत परतावं लागणार राज येतोय तंबूच्या आश्रयाला कारण फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात राज बॅक टू द पवेलियन विशाल तंबूत परतले त्यानंतर आता मात्र शेवटच्या षटकात राजला सुद्धा तंबूत यावं लागतंय जर विचार केला तर 2 चेंडू 2 उत्तुंग षटकार लागवले पण नंतरचे 2 चेंडू मात्र फलंदाजाला जागेवर उभं केलं याच अक्षयने आणि मात्र पाहूया की स्ट्राईक दुसऱ्याकडे फलंदाजाकडे रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र राजला तंबूत परतावं लागतं आणि त्याची जागा घेतो मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर तेजस म्हात्रे स्पर्धेमध्ये जर विचार केला आतापर्यंत 50 ही धावसंख्या कोणी ओलांडली नव्हती पण आता मात्र पहिल्यांदाच ही मात्र 50 ही धावसंख्या अवघ्या 4थ्या सामन्यात ओलांडली जाते उसरगड संघाच्या माध्यमातून एक चांगली फाईट मगाशीच म्हटलं की दोन्ही संघ त्याच कॅलिबरचे आहेत दोन्ही संघाकडे जर विचार केला तर गोलंदाजी मात्र पहिल्या सामन्यात निश्चित आपण 52 धावा पाहिल्या होत्या थँक्यू नितीन आमचं लक्ष वेधतोय आणि पण दुसरा सामना आपण पाहतो की 50 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत पण जोपर्यंत बिंदासारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे निश्चित मोठी धावसंख्या तो आपला संघ निश्चितच नोंदवू शकतो अक्षय तेजससाठी हा चेंडू बॅकफुटला अप्रतिम फटका अप्पर कटच्या माध्यमाला चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप अप्रतिम निश्चितच खूप सुरेख फटका 4 धावा ज्या प्रेक्षकांनी पडदा पकडला किंवा पायाने अडवला त्यांनी पडदा सोडायचा ताबडतोब यष्ट्यांचा वेध घेतला फलंदाज मात्र बाद तेजेच्या खेळीचा अंत आणि त्याचबरोबर 5 षटकांचा खेळ सुद्धा समाप्त होतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 61 धावा कुठल्यात आणि 62 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच खाडी या संघासमोर नांदिवली संघाचे संघनायक आणि सागाव संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी त्वरित व्यासपीठावर यायचंय लक्षात घ्यायचंय दुसऱ्या फेरीतले सामने हे 4 षटकांचे असतील याची नोंद घ्या आपण नांदिवली आणि सागाव संघाचे संघनायक आणि लक्षात घ्या की ड्रिंक ब्रेक होणार नाहीये हे सुद्धा लक्षात घ्यायचंय 4 षटकांच्या सामन्यामध्ये ड्रिंक ब्रेक होणार नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पंचांना रिक्वेस्ट करू शकता मैदानाच्या आतमध्ये सुद्धा एक छोटासा बॉक्स आहे निश्चितच पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर 61 धावा कुठल्यात मैदानावर उसरगड संघाने पहिल्या 5 षटकात आणि त्यामध्ये निश्चितच खूपच मोलाचा निश्चितच सिंहाचा वाटा उचललाय म्हणजेच फलंदाज इथे मात्र बिंदासने आणि 54 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय त्यांनी आपल्या
फलंदाजीच्या माध्यमातून 23 चेंडू त्याने सामना केला. 21 चेंडू त्याने आपलं अर्धशतक फलकावलं होतं, पण मात्र 2 चेंडू नंतरची निर्धाव आणि आपल्या संघासाठी खूप मोठी फलंदाजी आपल्या संघासाठी त्याने मात्र केली आणि संघाचा डाव सावरला. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली म्हणजेच 61 या धावसंख्या आणि 62 धावसंख्येचं लक्ष सामना जिंकण्यासाठी म्हणजेच खाडी या संघासमोर. जेव्हा सामना प्रत्यक्ष सुरू होईल कशा प्रकारे मात्र हा 62 धावसंख्येचा पाठलाग खाडी संघ करणार आणि हे सांगण्यासाठी तुमच्या समोर मात्र घेऊन येत आहोत भोपर गावचे निश्चितच विनोद पाटील. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत खेळामध्ये पुनश्या हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतोय जे गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित सोनारपाडा चषक 2017 स्पर्धेचं हे पहिलं वर्ष. विद्युत प्रकाश होतातील ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. 3 दिवसीय ही स्पर्धा, मात्र या 3 दिवसाच्या तुलनेत जर पाहिलं तर फार मोठी पारितोषिकांची उधळण केली जाते. तब्बल 3 लाख रुपये कॅश प्राइज आणि त्याचबरोबर आकर्षक पारितोषिके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी यावेळेस पाहतो टीव्हीएस विक्रांत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. कोरी करकरीत व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण पाहू शकता. मात्र ही बाईक कोणाला मिळणार, कोणता खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरेल या स्पर्धेचा, हा निश्चित मोठा प्रश्न आहे. मात्र शेवटच्या रात्रीमध्ये 3ऱ्या रात्रीमध्ये निश्चित आपल्याला कळणार आहे हा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असणार आहे. दरम्यान जाऊया मैदानाकडे. सामना या ठिकाणी सुरू होतोय. सागाव संघाच्या संघनायकाने यायचंय, लवकर राहुल यायचे आपण. आणि इथे मात्र आजच्या रात्रीतला हा पहिल्या फेरीतला 4था सामना आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघादरम्यान खाडी वर्सेस उसरघर. नांदिवली संघाच्या संघनायकाने यायचंय. सागाव संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत टॉस साठी. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र जो सामना आपण पाहतोय विद्यमान सामना मैदानावरती खाडी वर्सेस उसरघर. खाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं व आमंत्रित केलं होतं उसरघर संघाला फलंदाजीसाठी. मात्र त्यांचा हा निर्णय या ठिकाणी निश्चित चुकीचा सिद्ध करून दाखवलाय. उसरघरच्या फलंदाजांनी स्पेशली बिंदासने 7 षटकार लगावलेत. 23 चेंडू 54 धावांची विस्फोटक खेळ साकारले. 234च्या स्ट्राईकने फलंदाजी केली आणि आपल्या संघाला नेऊन ठेवले मजबूत स्थितीमध्ये. 61 धावांची इमारत इथे उभी केली आणि इमारतीचे आर्किटेक्ट बिंदास पाटील. जबरदस्त फलंदाजी आणि 3 गडी इथे गमावल्यात. 62 धावांचं लक्ष आहे. करंट रन रेट जर पाहिला तर यावेळेस निश्चित 12.20च्या सरासरीने धावा लावलेल्या आहेत. मात्र 12.40च्या सरासरीने धावा चेस करायच्या आहेत. मात्र आजच्या रात्रीतला जर पाहिलं तर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला आहे या उसरघर संघाने या मैदानावरती. मात्र आज पहिल्या सामन्यात 52 धावा पाहिल्या होत्या. मात्र त्यानंतर 41 त्यानंतर 42 अशा धावा अनुक्रमे आपण पाहिल्या. मात्र शेवटच्या या पहिल्या फेरीतल्या शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय 61 धावा कुटण्यात आल्या आहेत. मात्र या मैदानावरती 40-41 धावा देखील करणं फार कठीण जात आहे. मात्र इथे या 62 धावा चेस होतील का? मात्र 62 धावा बघूया कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग करतील. या 62 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी यावेळेस विशाल आणि प्रल्हाद पाटील यावेळेस मैदानावरती. मात्र पॉवर प्ले निश्चित फार महत्त्वाचा असणार आहे, कारण सुरुवात इथे चांगली करायला हवी. कारण सुरुवात चांगली झाली, पॉवर प्लेमध्ये धावा आल्या तर दबाव कमी होईल. मात्र पॉवर प्लेमध्ये जर चांगली गोलंदाजी झाली, वाजवी षटकं फेकली गेली तर मात्र दबाव वाढत जाईल खाडी संघावरती. मात्र 62 धावा एक मोठी धावसंख्या चेस करायची. मात्र खाडी संघाकडे क्षमता आहे. या संघामध्ये नावाजलेले खेळाडू आहेत. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे बघूया त्याच अनुषंगाने पावलं उचलली जातील. दरम्यान आमचे खांबालपाडा साईशद संघाचे सलामीचे विस्फोटक फलंदाज जितू शेलार यांना मी विनंती करतो, आपण कुठे असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज तेजस हा चेंडू यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, सफल झाले होते. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय तेजस. पहिलं षटक हाताळताना पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, एक मिड ऑन, त्यानंतर एक शॉर्ट मिड विकेट अशी क्षेत्ररक्षण व्यूह रचना. मात्र डीप मध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहतोय आपण. हा चेंडू यावेळेस फलंदाज बाद. पहिला धक्का उसरघर खाडी संघाला. पारितोषिक आहे. तेजसने जर हॅट्रिक घेतली तर 5 रुपये पारितोषिक आहे. तत्पूर्वी नांदिवली संघाचे संघनायक या मैदानात मात्र लवकर
मी आमच्या व्यासपीठावरती बाळाराम पाटील साहेब यांना विनंती होतो की आपल्या शुभहस्ते नाणेफेक करायची आहे. बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभहस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत. सामना असेल सागा विपक्ष नांदिवली दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. सामना 4 षटकांत असेल. 4 गोलंदाज वापरणं अनुवारक असेल आणि 1 षटक पॉवर प्ले असेल. या महेंद्र मात्रे लवकर जास्त विलंब करू नका कारण की स्पर्धेला उशीर होतोय. कारण की सागाव सांगायचे संघाने किती आलेले आहेत महेंद्र. अप्रतिम सामना आपण बघतोय. वळू आपण विनोद पाटील यांच्याकडे. 62 धावांचं लक्ष डोळ्यासमोर सलामी चोटी मैदानात उतरली होती. मात्र इथे जर पाहिलं तर तेजसने मात्र इथे फलंदाजाला बाद केलंय. विशालच्या पारीचा अंत केलाय. जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय आणि पहिला धक्का इथे लागतोय खाडी संघाला. खराब सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र तिसऱ्या क्रमांकावर येतोय फलंदाज यावेळेस रवी. 1 डाऊनचा फलंदाज आणि 1 डाऊनचे फलंदाज नेहमीच विस्फोटक फलंदाज म्हणून जाणले जातात. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर, केन विलियम्सन न्यूझीलंडसाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळत असताना हा चेंडू यावेळेस मिड विकेटच्या दिशेने एवन कॉलिटीचा ब्रँडेड फटका षटकार. आहेत 1000 रुपये पारितोषिक आहे. उसार्ग संघाच्या कोणत्याही गोलंदाजांनी जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये पारितोषिक. ओव्हर टू विनोद. नक्कीच. आणि या ठिकाणी दिनेश पाटील साहेब खाडीगावचे एक सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं देखील पारितोषिक खाडी संघाच्या फलंदाजांना बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मात्र रवी मी आधीच निश्चित सुरुवातीलाच म्हणालो होतो की तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज घातक असतात, विस्फोटक असतात. मात्र रवीने त्याचा प्रत्यय इथे दिलेला आहे. षटकार लगावून खातं उघडलंय. पहिला धक्का लवकर लागला होता. खातं उघडलं होतं 0 धावसंख्येवर. मात्र त्यानंतर रवीने दबाव येऊ दिला नाही स्वतःवर आणि इथे मात्र षटकाराने संघाचं व स्वतःचं खातं उघडलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस. यावेळेस राईटम ओव्हर द विकेट. रिव्हर्सचा वापर केला. अतिशय चांगला फटका, देखना फटका. चेंडू सीमारेषे बाहेर जाताना चौकाराच्या दिशेने. गुड शॉट. कोई भी शंका अपने प्यार का बजा दो डंका तेरे मेरे बीच में जो कोई भी आया मुश्किल लगा दो लंका छोड़ छाड़ के दुनियादारी बस तेरे पीछे ₹1500 कॅश प्राइज देण्यात येईल. उत्सर्ग संघाच्या गोलंदाजाला ही निश्चित सुवर्ण संधी आहे. तेजस यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. पॉवर प्लेचा योग्य वापर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. संघ दबावाखाली येईल. मात्र रवीने इथे जबरदस्त अटॅक सुरू केले आपण पाहतोय. पहिला फटका आपण पाहतो मिड विकेटच्या दिशेने षटकार लगावला. त्यानंतर 2 फटके रिव्हर्सच्या माध्यमातून. रिव्हर्स फटका दुधारी तलवार म्हटलं जातं. चले तो दुश्मन की गर्दन कट जाय वरना खुद की गर्दन कट जाय असा हा फटका. मात्र इथे रवीने हे 2 फटके अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढले आहेत आणि 2 फटक्यावर चौकार 2 इथे पाहायला मिळालेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 14 धावा. पुन्हा एकदा तेजस. हा चेंडू यावेळेस जाऊ दिलाय लेक्शमच्या बाहेर. पंच वाईटचा इशारा करतायत. तर मात्र थोडासा दबाव तेजसवर पाहायला मिळतोय. ज्या तेजसने पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. मात्र इथे कमबॅक केलाय खाडी संघाने. रवीने मात्र चांगली सुरुवात इथे करून दिलेली आहे. पहिल्या धक्क्यातून सावरत असताना आपल्या संघाला मात्र इथे 14 धावांवर नेऊन ठेवलंय. मात्र तेजस इथे थोडं दबावाखाली जर पाहिलं तर वाईट चेंडू फेकतो. एकूण धावा धावफलकावर 15 आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस. कोळेगाव एंडकडनं स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा रवी. पुन्हा एकदा यावेळेस रिव्हर्सचा वापर केलाय. चेंडू येतो यावेळेस कव्हरच्या दिशेने सीमारेषे बाहेर जाताना चौकार. गुड शॉट. मुझे पहचानो कहां से आया
आयुष्यामधला एक नावाला खेळाडू, अनेक रिवॉर्ड्स आणि रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती. यावेळेस स्ट्राईकला फलंदाज प्रल्हाद, यावेळेस चेंडू ऑन साईडच्या दिशेने भिरकावून दिलाय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. शीशे की उम्र प्याल की आखिर में साथ क्या छूटा दिल किसी का तो हैरत की बात. पाटील आता मात्र षटकाने खातं उघडतोय. रवीने षटकाने खातं उघडलं होतंय, प्रल्हादने षटकाने खातं उघडलंय. संघाची धावसंख्या नेऊन ठेवले 25 वर, दाखवून दिले हम भी किसी से कम नाही, तुम्ही मारलेत आम्ही देखील मारू. आणि आता मात्र 62 धावांची गरज आहे आणि 25 धावा जर पाहिलं तर यावेळेस 7 चेंडूमध्ये इथे आलेले आहेत, म्हणजे षटक संपले आणि या पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर षटकार इथे लगावलाय. 25 धावा. यावेळेस दिनेश पाटील यांच्याकडनं पारितोषिकाची उधळणं आपण पाहतोय. पारितोषिक वाढवलेले 1000च्या जागेवर 3000 रुपये, 3 षटकार लगावल्यास. एक दानशूर व्यक्तिमत्व, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे पंचकृषीमध्ये, दिनेशदादा पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलं आहे. आणि यावेळेस आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दिनेशदादा पाटील यांच्याकडे पारितोषिक. प्रल्हाद पाटीलसाठी आता मात्र इथे अटॅकिंग क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर आपण लावलं आक्रमक क्षेत्ररक्षण, सिलिम मिडॉप आणि सिलिम मिडाऊन लावण्यात आलेले आहे. मात्र या दोन क्षेत्ररक्षकांना एक सूचना असणार आहे की आपण कोणत्याही प्रकारची हालचाल, कोणत्या प्रकारचा आवाज त्या ठिकाणी करायचा नाही आहे. मात्र दबाव टाकण्याचा हा प्रयत्न, ही रणनीती या ठिकाणी दबाव तंत्र अवलंबलं जाते मैदानावरती. गोलंदाज यावेळेस बिंदास. हा चेंडू होता मात्र इथे सुरेख कमबॅक करतोय. गुडलेन स्पॉटून चेंडू टाक पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर केला होता, मात्र चेंडूच्या लाईनमध्ये आल्याने चेंडूला व्यवस्थित मिडल करू शकले नाही. आणि मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय. बऱ्याच वेळानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 25 ही स्थिरावलेली. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 47 धावांची अजूनही जर पाहिलं तर गरज आहे. 37 धावांची गरज आहे, माफ करा. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस शपलून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा. दबाव दबाव दबाव, दोन्ही बाजूनी दबाव पाहायला मिळतोय. एक मोठी धावसंख्या चेस करायची, एक फार मोठी स्पर्धा आहे. 24 संघ फक्त खेळत आहेत आणि 24 संघाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तरी पारितोषिक जर पाहिलं तर आपण भरपूर 3 लाख रुपये कॅश प्राईज. आणि निश्चितच चर्चेचा विषय झाला ही स्पर्धा, म्हणजे कारण प्रथमच 3 दिवसामध्ये ही एवढी मोठी पारितोषिकाची उजळ. यावेळेस चेंडू कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचं मानस मात्र धाडस करू शकले नाही आणि इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 27. आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेत आशिष पाटील आपण पाहतोय आमच्या डाव्या बाजूला, त्याचबरोबर निरंजन मागाशी होते आणि आता मात्र भूपेश कराळे यावेळेस जॉईन झालेत गुणलेखकाच्या भूमिकेत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन काळन, व्हॉइस ऑफ आजलेगाव, त्याचबरोबर आमचे प्रसादजी परब या ठिकाणी डिनरचा आनंद घेण्यासाठी निश्चितच जर पाहिलं तर मागे गेलेत. सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. गोलंदाज बिंदास पाटील यावेळेस मानपडा यांकडनं. स्ट्राईकला फलंदाज येतोय रवी. बघूया रवी मात्र इथे एकेरी धावेवर निश्चितच इंटरेस्टेड नाहीये. मग या ठिकाणी यावेळेस चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. बघा सूचना या ठिकाणी जर कोणी जुगार सुरू केला असेल, मटका सुरू केला असेल तो ताबडतोब बंद करायचा आहे प्लीज. अशी कुठलीही घटना आपण करू नका या स्पर्धेला, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गालबोट लागेल. कोणी करायचं नाही, अन्यथा आमचे आयोजक तिथे येतील आणि तुमचा जो जुगार तो सुरू आहे तो बंद करण्यात येईल. ही सूचना आयोजकांच्याकडनं तुमच्याकडे. गोलंदाज बिंदास. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा, पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. हा चेंडू यावेळेस वाईड घोषित केलाय आणि अतिरिक्त धावसंख्येमुळे एक धाव ऍड होती धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 29 धावा. एक चांगली सुरुवात इथे मात्र जर पाहिली तर खाडी संघाने केली आहे. गडी बाद झाला होता 0 धावसंख्येवर, मात्र या धक्क्यातून सावरलं रवीने आपल्या संघाला. आणि प्रल्हाद पाटील देखील चांगली साथ देत असताना दुसऱ्या बाजूने स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रल्हाद पाटील. गोलंदाज बिंदास पाटील ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का खाडी संघाला. धावसंख्या धावफलकावर 29 धावा.
षटकाखेर धावफल करत पाहतोय आपण 29. आणि आता मात्र इथून समीकरण बघा, जर पाहिलं तर जिंकण्यासाठी गरज आहे येणाऱ्या 19 चेंडूमध्ये, माफ करा या ठिकाणी षटक संपलेलं नाहीये. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आमचं जर पाहिलं तर थोडंसं डिस्टर्ब झालंय. यावेळेस अपील केले गेले, स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र पंच हे अपील फेटाळून लावतायत आणि षटक संपल्याची घोषणा करतायत. आणि षटक संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहतो दुसऱ्या षटकाखेर धावफलकावर 29 धावा. आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज आहे जर पाहिलं तर 33 धावांची. 18 चेंडू 33 धावा मैदानावरती समीकरण आहे. जर पाहिलं तर आस्किंग रेट 11.00 प्रति षटका मागे. आस्किंग रेट कमी झाला त्यामागचं कारण आहे पहिल्या 2 षटकामध्ये 29 धावा, 14.50 ची सरासरी राखलेली आहे या खार्डी संघाने. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. 2 फलंदाज मैदानावरती आहे, दोन्ही फलंदाज विस्फोटक फलंदाज, घातक फलंदाज मैदानावरती. रवी ज्याने 3 चौकार 1 षटकार लगावलाय आणि दुसऱ्या बाजूला प्रल्हाद पाटील एका षटकाच्या साहाय्याने खेळतोय. म्हणजे दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे. प्रल्हाद बाद झाल्यानंतर केतन आलाय, प्रल्हाद या ठिकाणी बाद झाले. दुसरा धक्का लागल्यानंतर केतन आलाय 4थ्या क्रमांकावर. मात्र नवीन फलंदाज, नौका फलंदाज मात्र एका बाजूने रवी मैदानावरती खेळतोय. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 33चं समीकरण आहे. आणि आता मात्र इथे रणनीती आखली जाते कशा प्रकारे या 33 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत, कशा प्रकारे फलंदाज रवीला बाद करायचं आहे. कारण रवी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत विजयाचं स्वप्न हा खाडी संघ पाहू शकतो. या रवीने आशा पल्लवित केलंय. पहिला धक्का लवकर लागल्यानंतर या रवीने विस्फोटक खेळ दाखवला मैदानावरती. इथे मात्र या संघाला निश्चित विजयाचं स्वप्न दाखवलंय. मात्र हा रवी विजयाचं स्वप्न पूर्ण करेल का, या संघाला पहिलं विजय इथे प्रस्थापित करून देईल का. मात्र इथे उसरगर संघ या बिंदाच्या 54 धावांच्या खेळीने 61 धावापर्यंत मजल मारली आहे. ही खेळी इथे यशस्वी ठरेल का, ही खेळी मात्र इथे उपयुक्तात येईल का, हा मोठा प्रश्न मैदानावरती. विशालसाठी हॅट्रिकसाठी संकेत मात्र यांच्याकडनं जर पाहिलं तर पारितोषिक आहे 2500 रुपयाचं. बघा आपण सामना निश्चितच या ठिकाणी सुरू असताना प्लीज आपण डिस्टर्ब करू नका. आपल्या पारितोषिकाच्या आम्ही अनाउन्समेंट करू. आपण प्लीज जे काय आपल्याला पारितोषिक लावायचं असेल ते लिहून द्या प्लीज, मी सूचना करतोय आपल्याला. दरम्यान या स्ट्राईकला फलंदाज केतन, गोलंदाज येतोय यावेळेस विशाल. विशाल मात्रे कोळेगाव इकडनं येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा, यावेळेस बीट केलं यष्टीरक्षकाला, बीट केलं शॉर्ट थर्ड मॅनला आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, चौकार. यष्टीरक्षक याला बीट करून शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू सीमारेषा गाठतोय. आता मात्र समीकरण इथून बदलतंय. येणाऱ्या 17 चेंडूमध्ये यावेळेस जर पाहिलं तर 29 धावांची गरज आहे. मागाशी 33 धावांची गरज होती, 19 धावा झाल्या होत्या. आता मात्र 33 धावा झाल्यात आणि 29 धावांची गरज आहे. यावेळेस स्ट्राईकला फलंदाज केतन, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज यावेळेस सामना करण्यास सज्ज. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने ड्राईव्ह केल्या कार्पेटच्या माध्यमातून. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि तितकाच चांगला थ्रो. मात्र इथे जर पाहिलं तर दोन्ही संघ इथे जिंकण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, जीवाचं रान करावं लागेल, इथे घाम गाळावा लागेल आणि धाडस दाखवावं लागेल. जो संघ दबावाला झुगारून चांगली कामगिरी करेल तोच संघ हा सामना जिंकेल आणि या स्पर्धेत जर पाहिलं तर आपली विजयी घोडदौड इथे सुरू करेल. मात्र येणाऱ्या जर पाहिलं तर 16 चेंडूमध्ये इथे गरज आहे. आता मात्र 28 धावांची गरज आहे. 16 चेंडू 28चं समीकरण मैदानावरती. यावेळेस स्ट्राईकला सरकला फलंदाज घातक फलंदाज रवी. यावेळेस सामना करण्यास सज्ज विशालच्या गोलंदाजीचा. विशाल यावेळेस कोळेगाव इनकडनं सज्ज झाला पंचांच्या डाव्या बाजूने. राईट आर्म ओव्हर द विकेट. रवी यावेळेस सामना करण्यास सज्ज. 16 चेंडू 28ची गरज. हा चेंडू यावेळेस हवेतून खेळल्या सरळ सीमा रेषेच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, संघर्षमय चौकार. गुड शॉट. नावाचं वादळ मैदानावरती. मात्र रवी नावाचं वादळ जर सुरू झालं तर उसरगर संघाचं विजयाचं स्वप्न तो उद्ध्वस्त करू शकतो. मात्र रवीला रोखणं कठीण जात आहे. चेंडू
लॉंग ऑफच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. इथे केतनने एकच धाव इथे मिळेल. मात्र रवी एका बाजूने किल्ला लढवतोय, आपल्या संघाला इथे विजयाच्या समीप नेण्याचा प्रयत्न करतोय, विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र केतन देखील तितकीच चांगली साथ देतोय. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 39 धावा धावफलकर पाहतोय. मात्र 23 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. असं गोलंदाज विशाल. हा चेंडू यावेळेस हवेतून खेळला, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, हा झेल होईल का? मात्र कॅच सोडले की मॅच सोडले येणारी वेळ ठरवेल. मात्र इथे हा झेल पकडायला हवा होता. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ ही क्रिकेटमधली म्हण आहे. मात्र इथे हा झेल सुटलाय आणि इथे या 2 धावा मिळाल्यात. मात्र विकेटची नितांत गरज उसर्ग संघाला आणि जीवदान मिळालंय केतनला आणि 2 धावा मिळत आहेत खाडी संघाला. धावसंख्या धावफलकावर 41 धावा. मात्र गरज आहे 21 धावांची. अजूनही समीकरण या वेळेचं पाहिलं तर चेंडू या षटकातील 5 चेंडू फेकले आहेत, म्हणजे 13 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय वेगाने, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो ऑन दी स्टंप आणि फक्त 1 धाव इथे मिळते आणि षटक क्रमांक यावेळेस 3रं संपलंय. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 42 धावा आणि गरज आहे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 समीकरण आहे. आस्किंग रेट जर पाहिलं तर 10.00 जो तिसऱ्या षटकात आस्किंग रेट 11.00 होता, मात्र तो 10.00 आलाय. त्यामागचं कारण आहे या षटकात 13 धावा कुठलेल्या आहेत आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. आणि मैदानावरती रवी आणि केतनची ही जोडी यावेळेस आपण पाहतोय. 61 धावा फार मोठी धावसंख्या वाढवते या मैदानावरती. मात्र ही धावसंख्या छोटीशी करून दाखवली आहे या 2 फलंदाजांनी. रवी आणि प्रल्हादने चांगली फलंदाजी केली, मात्र त्यानंतर केतनने सुरेख साथ दिली आहे. दबावाखाली केतनने देखील चांगली कामगिरी केलेली आहे आणि एकूण धावसंख्या धावफलकावर पाहतोय 42 आणि इथे रवी जर पाहिलं तर एकूण 24 धावांवर नाबाद खेळतोय, म्हणजे या धावसंख्येमध्ये रवीचा सिंहाचा वाटा आहे. मात्र या सामन्यातला थरार कायम आहे, या सामन्यातली रंगत आणि गंमत कायम आहे, या सामन्यातलं रहस्य, या सामन्यातला सस्पेन्स कायम आहे. अजूनही हा सामना बॅलन्स आहे. कोण जिंकेल हे सांगता येणार नाहीये. प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय, मात्र प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना. कोण जिंकेल? खाडी संघ जिंकेल की उसरगर संघ जिंकेल? मात्र जो संघ दबावाला झुगारून या मैदानावरती नैसर्गिक खेळ करेल तोच संघ हा सामना जिंकेल. 12 चेंडू 20 समीकरण मैदानावरती पाहतोय आपण. मात्र रवी एका बाजूने किल्ला लढवतोय. रवीने विजयाचं स्वप्न दाखवले खाडी संघासाठी, मात्र ते स्वप्न तो पूर्ण करेल का हा एक मोठा प्रश्न मैदानावरती. मी बाळाराम पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभासचे वडोलीचे माजी सरपंच हरिचंद्र पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. वडोली गावचे माजी सरपंच हरिचंद्र पाटील साहेब यांचे ते सत्कार होईल. मी बाळाराम पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभासचे त्यांचा सत्कार करायचा आहे. उसर्ग संघाच्या कोणत्याही गोलंदाजांनी जर हॅट्रिक घेतली तर नयन संते यांच्याकडनं 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा विनोद, आपण वारंवार बक्षीस अनाउन्समेंट करतोय तरी मात्र त्या मान्यवरांना थोडीशी खंती वाटते. मला असं का ते समजलं नाहीये, कारण की प्रत्येक चेंडूला तुम्ही अनाउन्समेंट करू शकत नाहीये बक्षीस. नक्कीच सामना जर पाहिला तर रंगत स्थितीमध्ये आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण प्लीज निश्चितच या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. 12 चेंडू 20 समीकरण मैदानावरती. मात्र इथे कोणता गोलंदाज 4थं षटक फेकणार हा मोठा प्रश्न. मात्र बघूया संघ नायकाने कोणाच्या हातात चेंडू सोपवलाय, कारण सेकंडला षटक कोण फेकणार, 4थं षटक कोण फेकणार हा मोठा प्रश्न, कारण हे षटक फार महत्वाचं असणार आहे. या षटकात जर जास्त धावा आल्या तर शेवटच्या षटकात दबाव कमी असेल, मात्र या षटकात जर वाजवी गोलंदाजी फेकली तर शेवटच्या षटकामध्ये आस्किंग रेट वाढेल आणि दबावाखाली मात्र इथे चुका होण्याची शक्यता असेल. मात्र रवी सारखा फलंदाज मैदानावरती अजूनही ठामपणे उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला केतन त्याची सुरेख साथ देतोय. 12-20 समीकरण आहे आणि गोलंदाज येतोय यावेळेस पाहतोय आपण बिंदास पाटील. ज्या बिंदासने दुसरं षटक हाताळलं होतं, 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा बिंदास पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय संघ नायकाने. बिंदास पाटील यावेळेस आपण पाहतो क्षेत्ररक्षक व्यूह रचना सिलिमिड ऑफ या ठिकाणी लावण्यात आले अटॅकिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 12 चेंडू 20 समीकरण. स्ट्राईकला फलंदाज आहे यावेळेस, स्ट्राईकला फलंदाज केतन. हा चेंडू यावेळेस खोल टप्प्याचा खोदून काढलाय. सिलिमिड ऑफच्या क्षेत्ररक्षक बीट करून हा चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. इथे मात्र वेगाने जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या. प्रत्येक चेंडू तोलून मोलून इथे टाकावं लागेल, प्रत्येक चेंडू इथे मोजून मापून टाकावं लागेल आणि प्रत्येक फटका इथे मात्र
व्यवस्थित मिडल करावा लागेल, कारण इथे जर पाहिलं समीकरण येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू इथे मात्र महत्वाचा ठरणार आहे. मात्र स्ट्राईकला केतन. 11 चेंडू 18चं समीकरण. गोलंदाज येतोय बिंदास पाटील यावेळेस मानपाडा इनकडनं पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे नकार देत आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दबावाखाली मात्र इथे फक्त एकच धाव इथे मिळते आणि आता मात्र समीकरण इथून बदलत आहे. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये गरज आहे ती 17 धावांची. 10 चेंडू 17चं समीकरण मैदानावरती जिंकण्यासाठी यावेळेस पाहतो आपण खाडी संघासमोर समीकरण आहे. 62 धावांचा पाठलाग करत असताना हा संघ मात्र इथे जर पाहिलं तर निश्चितच या चौथ्या षटकामध्ये या समीकरण या संघासाठी 10 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलू शकतं. मात्र एखादा गडी बाद केला तर उसर्ग संघ पुन्हा एकदा या सामन्यावर पकड मजबूत करू शकतो. मात्र बघूया या चेंडूवर कशा प्रकारची फलंदाजी करेल हा फलंदाज. यावेळेस चेंडू भिरकावून दिलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. रिव्हर्सच्या माध्यमातून हा फटका. चौकार. गुड शॉट. चा वापर करतोय आणि यशस्वी होतोय पुन्हा एकदा. चौकार. संघर्षमय चौकार. आता मात्र समीकरण जर पाहिलं तर 13 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. 9 चेंडू 13चं समीकरण मैदानावरती खाडी संघासमोर. रवी नावाचं वादळ मैदानावरती. मात्र रवी जर असाच खेळत राहिला तर रवी नावाचं वादळ उद्ध्वस्त करून टाकेल या उसर्ग संघाचं विजयाचं स्वप्न. मात्र 9 चेंडू आणि 13चं समीकरण जिंकण्यासाठी. यावेळी चेंडू हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 येत आहे त्या ठिकाणी. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. आणखीन एक चौकार. डीजे आपल्याला सूचना की आपण आवाज थोडासा कमी करायचा, कारण या ठिकाणी निश्चितच सूचना केली जाते. यावेळेस चौकार येतोय आणि 9 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. गाण्याचा आवाज आपण कमी करायचा, माईकचा आवाज असू द्या. तर मात्र 9 धावांची गरज आहे. समीकरण यावेळेस सोपं होताना आपण पाहतोय. यावेळेस शॉपरून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फायनलला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि इथे मात्र फक्त 1 धाव इथे मिळते आणि आता मात्र 8 धावांची गरज आहे. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. बघा 61 धावा लावल्यानंतर असं वाटलं तर हा संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय. मात्र क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या मोठी किंवा छोटी नसते. मगाशी 41 धावांचा पाठलाग करत असताना सागाव संघाने खूप संघर्ष केला होता. मात्र इथे 62 धावांचा पाठलाग करत असताना खाडी संघ मात्र विजय दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय आणि इथे मात्र जर पाहिलं तर चेंडू यावेळेस चौकार. मात्र समीकरण सोपं करून ठेवलंय. आणखीन जर पाहिलं तर 6 चेंडू 4 धावा. 12 चेंडू 20 धावांची गरज होती आणि तब्बल 16 धावा या षटकामध्ये कुटण्यात आल्या आहेत. आता मात्र 4 धावांची गरज आहे. अतिशय चांगली फलंदाजी. पहिला धक्का 0 धावसंख्या लागल्यानंतर ज्या प्रकारे रवीने धाडस दाखवलं, ज्या प्रकारे फलंदाजी केलेली आहे. मात्र रवीची धावसंख्या बघूया या ठिकाणी निश्चितच आम्हाला सांगतील. 37 धावांवर नाबाद खेळतोय. जबरदस्त फलंदाजी. अटॅकिंग क्रिकेट काय असतं आणि सेकंड इनिंग मध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना जी इनिंग साकारली ती कौतुकास्पद आहे, वाखाणण्याजोगी आहे. आता मात्र समीकरण सोपं झालेलं आहे. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. मात्र 6 चेंडू 4 धावांची जरी गरज असली तरी मात्र या षटकात जर पहिल्या 2 ते 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी झाली तर दबाव पुन्हा एकदा निर्माण करता येईल. मात्र इथे पाहावं लागेल कशा प्रकारची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये होते. शेवटचं षटक सोपवलंय शेखरच्या हातामध्ये. चेंडू नाही सोपवलाय, या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 6 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावांची. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा रवी. सामना करण्यास सज्ज शेखरचा. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. मात्र बघूया उसर्ग संघ या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय का.
कशा प्रकारची गोलंदाजी शेखर या षटकामध्ये दाखवतोय. मात्र एखादा मोठा फटका आला तर हा सामना इथे निश्चितच संपेल. मात्र बघूया शेखर यावेळेस कोळेगाव इनकडनं सज्ज झालाय आपल्या गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला, हवेतून क्षेत्राच्या पुढे सरकला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ, एक चांगली भागीदारी. जर पाहिलं तर तिसऱ्या गड्यासाठी या मैदानावरती केतन आणि रवी मध्ये आता मात्र 2 धावांची गरज आहे. विजयापासून फक्त 2 पावलं दूर आहे. विजयाच्या उंबरठ्यावर हा संघ 5 चेंडू मध्ये आणि गरज आहे 2 धावांची. फक्त 2 गडी बाद झालेले आहेत. मात्र उसरगर संघाचे जर पाहिलं तर 3 गडी बाद झालेले आहेत. 31 धावांची भागीदारी या ठिकाणी असलेले तिसऱ्या गड्यासाठी अतिशय चांगली उपयुक्त भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा रवी. हा चेंडू यावेळेस हवेत आहे, मिस्टॅमिंग झालाय क्षेत्ररक्षक, मात्र त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. आणि इथे मात्र या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या आणि 62 धावांचा पाठलाग करून खाडी संघाने दिमागदारीत्या या स्पर्धेला आपली विजय घोडदौड इथे सुरू ठेवलेली आहे आणि हा सामना इथे जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला जिथं नांदिवली